देखो तो क्या ही बात है, कम वक्त इस जहान में ये इश्क है जिसने इसे रहने के काबिल कर दिया, रहने के काबिल कर दिया। रोशनी ही रोशनी है, चार सू जो चार सू, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है। टू बी ऑनेस्ट घरच्यांना असं काही कधी घरच्यांनी कधी काही काय किंवा काही हे नव्हतं, पण सगळ्यांचीच नेहमी इच्छा होती की दे आर लुकिंग फॉरवर्ड टू माय वेडिंग. आणि मी पर्सनली सांगायचं तर माझी जर्नी जरा वेगळी होती. मी 2-2.5 वर्ष ॲक्टिवली मी अनुरूपवर हे शोधत होतो, पण नंतर श्रिया अँड आय मेट आणि इट जस्ट क्लिक. आणि आमच्यासाठी तो खूपच वेगळा एक्सपिरियन्स होता. आणि लाईक दॅट इज वेन आय न्यू फर्स्ट टाईम तिला भेटल्यावर द कम्फर्ट वी हॅड. आणि त्याच्यावरनंच आम्हाला असं कळलं की देअर इज समथिंग. आणि ऑनेस्टली आफ्टर दॅट देअर वॉज नो लुकिंग बॅक. जो छुपा है हर नजर में, हर तरफ जो रूबरू, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है. खूप मुलं बघितली मी, पण आमच्या दोघांची केमिस्ट्री खूपच वेगळी होती आणि तेव्हापासून लिटरली कंटिन्युअसली बोलतोय आम्ही. सो त्याचं बोलणं, ॲटिट्यूड, पर्सनॅलिटी, पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लाईफ, हे सगळं मला खूपच भारी वाटत होतं. ऑनेस्टली लुक्स म्हणजे ॲज इन होल आय थिंक हर आईज, हर हेअर, जस्ट द वे शी लुक्स, जशी ती कम्प्लिटली हे तिचा नेचर वाईज म्हणायचं तर देर आर लाईक सो मेनी थिंग्स. तिचं बबली नेचर, हाऊ एनर्जेटिक शी इज. आय थिंक कुठेतरी तिची आणि माझी एनर्जी तेवढी मॅच होते, कुठेतरी आमच्या दोघांचा हौशीपणा मॅच होतो. सो आणि ऑल्सो बिईंग इन लाईक द सेम फील्ड. सो पण मोस्ट ऑब्वियसली लाईक मोस्ट अट्रॅक्टिव्ह किंवा समोर दिसून येणारी क्वालिटी वॉज ऑलवेज द बबलीनेस. आणि तिचं इझी गोईंग ॲटिट्यूड आणि हॅपी गो लकी नेचर आणि जस्ट द वे शी लाईक लाईट्स अप द पीपल अराउंड हर अँड द एन्व्हायरमेंट अराउंड हर. शहर में खिलने लगी है आबादियां, साया मेरा है तू और मैं तेरा, तू दिखे या ना दिखे तू, तेरी खुशबू बू, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है, इश्क है ये इश्क है. कधी मी माझ्या लग्नाच्या इव्हेंट्समध्ये इमॅजिन केलं नव्हतं की असं इतकं ग्रँड सेलिब्रेशन होईल. करता है कोई कहता इश्क हमें बर्बाद करता है, जहन की तंग दीवारों से उठकर मैं कहता हूँ इश्क हमें आजाद करता है. संसारात एक नवीन सृष्टी येते आहे. माझा जावई सागर आणि मोठी सून सायली यांच्यासोबतच आता तिचे लहान बहीण सुद्धा गृहप्रवेश करणार. श्रियाला मोस्ट वेलकम. आणि ती आता माझ्या मुलीसारखीच, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. ती छान मिक्स झालेली आहे आमच्या फॅमिलीमध्ये आणि खुश राहील आमच्यासोबत, असं आम्ही नक्की म्हणजे वचन देते मी माझ्याकडून आणि समोरकडून सुद्धा. त्यामुळे काळजी नसावी एवढंच सांग. आम्ही सुनेला कधी सून मानलेलं नाही, मुलीप्रमाणेच मानतो. आणि ती अगदी आनंदात राहील, सुखात राहील आमच्या घरात. काळजी करू नका, यापुढे तिची जबाबदारी आमची आहे. काल आमचा
आजचा खूपच हेक्टिक डे होता. सेमंती, हल्दी, संगीत, एव्हरीथिंग वॉज व्हेरी गुड. खूप जास्त मजा आली. सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय केलं. फ्रेंड्स, फॅमिली यांना सगळ्यांनी खूप मेहनत घेतली होती परफॉर्मन्ससाठी आणि आम्हाला दोघांना बघताना खूप मजा आली. आणि सौमित्र तर सगळ्या परफॉर्मन्समध्ये होता. सो आय वॉज लाईक वाव. क्षणाची आईवडील वाट बघत असतात की आपल्या मुलीला कसं सासर मिळेल किंवा कसा म्हणजे जोडीदार मिळेल. तर ते आज सत्यात उतरलंय. आणि सौमित्र हा आमचा मुलगाच आहे. म्हणजे आम्हाला आता 2 मुलं होती, आता 3 मुलं आहेत आम्हाला. आणि खूप छान फॅमिली मिळाली आहे. त्यामुळे आम्हाला काहीच टेन्शन नाही, काही म्हणजे असा ताण नाही आहे की कसं होईल बाबा मुलीचं किंवा काय, किंवा हां मनस्थिती जी असते ते आम्ही रिलॅक्स आहोत एकदम. थँक्यू. चिरंजीव सौमित्र हा आम्हाला जावई नाही ते तो आमचा मुलगाच आहे. आणि व्यास फॅमिली संपूर्ण कुटुंबीय फारच प्रेमळ स्वभावाचं आहे. आणि आम्हाला गॅरंटी आहे, विश्वास आहे की ते खरोखरीच ज्या व्यास वहिनी म्हणाल्या त्याप्रमाणे त्या मुलीप्रमाणेच तिला वागवतील. लग्नासाठी आलो कॅनडातून पुण्यात. आपल्या सर्वांच्या साक्षीने घालतो मंगळसूत्र श्रेयाच्या गळ्यात. नेसली मी निळी नऊवारी पैठणी, त्यावर केला सुंदर साज. नेसली मी निळी नऊवारी पैठणी, त्यावर केला सुंदर साज. फायनली विधिवत झाले सौमित्रची आज.
தேடும் ஒரு புதிய பருவம் பாடும் என் ஆசை தெரி ஓசை இசையாகும் இந்த திருமண கொண்டாட்டம் நம் குடும்ப ஆர்ப்பாட்டம் என் உலகத்தை பாடும் இந்த அதிசய கல்யாணம் நம் இதயம் மறையும் கோலம் என் உலகத்தை பாடும் உள்ளம் பாடும் பாடல் நம் கதை சொல்லும் காதல் त्याच्यासोबतच त्याची फॅमिलीसुद्धा आता खूप क्लोज आहे. आम्ही जेव्हा एंगेजमेंटपासून ते आत्तापर्यंत बरेच दिवस झाले सोबत आहोत. सोबत शॉपिंग केलं आणि फिरणं वगैरेसुद्धा चालू होतं. सो आता मला असं काही वेगळं वाटत नाही. इनफॅक्ट आता मला माझीच फॅमिली वाटते. इनफॅक्ट ताई, जीजू, आई बाबा आणि दादा, वहिनी हे सगळे मला ॲज अ फॅमिलीच ट्रीट करतात आणि खूप समजून घेतात. सो हे खूपच मला चांगलं वाटतं. मागचे 6 महिने तो आणि श्रिया फक्त तुझं हे आउटफिट, माझं हे आउटफिट, मग हे प्रिपरेशन, ते प्रिपरेशन, 6 महिने त्यांचं डिस्कशन. पण जेव्हा आम्ही बघितलं, इट वॉज सो वेल कोऑर्डिनेटेड, इट वॉज सो वेल प्लॅन. आय थिंक एव्हरीथिंग दॅट वी मिस्ड इन आवर वेडिंग्स वी एन्जॉयड आणि इट वॉज कम्प्लिटेड इन देअर वेडिंग. आम्ही सगळं त्यांच्या ह्याच्यात एन्जॉय केलं. सॉलिड एक नंबर आणि लई भारी. टू गुड. खूपच चांगले दिसत होते दोघं. गुड. पण त्याचं बॅड पार्ट तिथे स्पॉइल दिसले पाहिजे होते. ती मजा आहे वेडिंगची उलट. बट दे वर टू गुड. We wish them all the best for their future. Congrats. Congratulations, Soumit, Shreya. Congratulations. Happy life. God bless. सौमित्र वाट बघायची सवय लावून बी पेशंट डिसाइडेड टाइम प्लस 2 hours. otherwise 2 hours before time. +2. पण काय बोलायचं सगळ्यांनी ठरवूनच बोलू एक साथ. चलो, congratulations. 3 2 3 Congratulations.